हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही ठीक असाल आणि मी पण ठीक आहे. तर फ्रेंड्स, सर्वात पहिले तुम्ही माझी पूजा बघा. तर पूजा दाखवायचं कारण हे आहे की आता मध्ये उन्हाळ्यामध्ये आम्ही दर्शनाला गेलो होतो. तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरनं मी येताना मूर्त्या आणल्या होत्या. तुम्ही बघू शकता, आपल्या अंबाबाईची मूर्ती आहे, खंडोबाची आहे, स्वामी समर्थांची पण आहे. या मूर्त्या माझ्या जुन्या होत्या, त्या थोड्याशा खराब झाल्या होत्या आणि म्हणतात ना, खंडित मूर्ती ठेवायची नाही. तर मी त्या मूर्त्या काढल्या, विसर्जित करायला ठेवलेल्या आहेत. आणि ह्या नवीन मूर्त्यांचं मी नवीन मूर्ती ते अभिषेक करून ठेवलेले आहेत. कारण मला 2 ते 2.5 तास गेलेत एवढी पूजा करायला. दिसायला किती साधा आणि सिंपल दिसतंय, असं वाटतंय ना, रे याला किती वेळ गेला असेल. थोड्या तर एक अर्ध्या तासाचं काम आहे हे असं वाटत असेल, पण 2-2.5 तास गेलेत माझे, राईट. हो, कारण ह्या तिन्ही मूर्तींचा अभिषेक करायचं होतं. मंदिर पण वगैरे सगळं पुसून, आणि स्वामींच्या फोटोला पण चंदन वगैरे लावून पुसून ते पण करायला तिथे पण थोडा वेळ जातो. आणि मंदिर आज पहिल्यांदा असं फील होतंय की खूप उशीर झाला पूजा करायला, कारण एवढा उशीर होत नाही. पण मला ह्या तिन्ही मूर्त्यांचा अभिषेक करायचं होतं, त्याच्यामुळे मला वेळ झाला. तर फ्रेंड्स, तुमचं पण कुलदैवत हेच आहे का? आपली तुळजापूरची अंबाबाई आणि सोलापूरचा बाळ्याचा खंडोबा? मला कमेंटमध्येच नक्की सांगा. तुम्ही पण जाता का त्या देवदर्शनाला? मला नक्की सांगा. आणि मी ज्या मूर्त्या आणलेल्या आहेत त्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडल्या का मला सांगा. आणि चला फ्रेंड्स, माझं सगळी कामं झालेत, पण मी ह्याला चारायचं राहिले. तो माझ्या मागे लागलाय, मला भूक लागली आहे, मला चार म्हणून. त्याला मला दूध चपाती चारायची आहे. आता वाजलेले आहेत 11. आज खरंच खूप उशीर झाला. हो का, तुम्ही बघू शकता किती पाणी पाणी पाणी, खूप गरम होतं. तर फ्रेंड्स, मी दरवर्षी जाते तुळजापूरला, सोलापूरच्या खंडोबाला, आणि पंढरपूर, अक्कलकोट हे सगळं करूनच येते. दरवर्षी मी जाते. मला आवडतं आपल्या कुळदेवाला गेलं पाहिजे वर्षातून एकदा. झालं 2 मिनिटात तुला देते. त्याला जाम भूक लागली आणि मलाच आज उशीर झालेला आहे. त्याला कसं तरी थांबवत मध्येच देवपूजा सोडून कसं चारू म्हणून त्याला ना कार्टून वगैरे लावून दिलं. एक आंबा पण खाल्ला त्याने, पण त्याला भूक लागलेली आहे. आता मी त्याला चारते. मी पण पाणी पण पिले नाही सकाळपासून, कामं उरकून देवपूजेच्याच नादी लागली होती. तर मी पण काहीतरी त्याला चारून थोडंसं खाते. तर फ्रेंड्स, हो आले. चला फ्रेंड्स, हा काय मला तुमच्याशी बोलू देणार नाही. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मला नक्की सांगा मूर्त्या कशा वाटल्या. आणि जे नवीन असतील माझ्या यूट्यूब चॅनलवर, फेसबुकवर, इंस्टावर, त्यांनी नक्की मला फॉलो करा, मला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.